चला तर मित्रांनो, आज आलेलो आहे आपण दाल चावल खाण्यासाठी. आपल्या सोलापूरचे सगळ्यात फेमस दाल चावल असते इथे. सोलापुरातली सगळ्यात फेमस दाल चावल ती सोलापुरातून खूप म्हणजे नाही ना म्हटलं तर एक 30 किलोमीटर तर लांब आहे. त्या काकांसमोर आम्ही इकडे खायला येतो. अतिकृष्ट चव एकदम. तुम्हाला सांगतो की खाल्लं तर तुम्हाला असं वाटेल दुसरीकडे खाऊच नाही. हे बघा चाच्यांचं हे आलेलं आहे दुकानात. एवढं हे तुम्हाला वाटणार नाही की त्यांचं बघा आता काम चालूच आहे. तुम्हाला पाहतच असाल तुम्ही. गाडी तेवढी साईडला घेऊ तात्पुरतं. काकांचं आपलं काम चालू आहे. कसं आहे काका, बरं आहे का? हां बरं या. जय श्रीराम काका. जय श्रीराम या. चला, त्यांचं काम चालूच आहे. तुम्हाला पाहत असाल तुम्ही. एकदम म्हणजे तुम्हाला दिसत असेल का एकदम गरम गरम भात वगैरे. तुम्ही आजपर्यंत कुठं खाल्लाच नसाल. खाल्लं तरी तुम्हाला चव कधी आलेलं असेल. त्यांचं असं काम चालूच आहे सध्या. तुम्ही पाहताय दादा तुम्हाला दाखवत असतील गरम सगळे आहे. तिकडे डाळ बनवत आहेत वरमध्ये. काम घेतलं दादा तुम्ही? हे हो, माझं काम मी स्वयंपाक करतो साहेब. किती वर्ष झाली तुम्हाला? 25 वर्ष स्वयंपाक करतो मी. 25 वर्ष 25 वर्ष झालं. चालतं एवढं ह्याच्यावर घर हां तुमचं? चालतं साहेब. कधी काय तुम्हाला असं वाटतं की काय याच्यामुळे असं कधी तुम्हाला तुमच्या निर्णयाचं कधी तुम्हाला गिल्ट झाले का कधी? नाही नाही साहेब, मी असंच एक दिवस मी स्वयंपाक करत होतो. हां. दाल चालेल म्हणून मी तर काकांना विचारून तर मी लावलो. हां, तर माझा धंदा चांगला चाललाय. म्हणजे देवाच्या कृपेने एकदम मस्त. 4 वर्ष झाला आज. 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. 4 वर्षात मग काय वाटतं तुम्हाला अजून वाढवायला पाहिजे नाही का असंच काय? गिरेकला मी आजपर्यंत काय पब्लिसिटी केली नाही, काय नाही, बोर्ड लावलं नाही, बॅनर लावलं नाही, काय हां नाही हां साहेब. हां, गिरेक एकदा खाल्लं ना, एक गिरेक खाल्लं तर 10 गिरेकला सांगताय. बरोबर आहे बरोबर. क्वालिटीवर चालतंय. लोकांसारखं आपण बॅनर लावायचं, बोर्ड लावायचं, ते लावायचं, हे लावायचं आपण केलं नाही. आता सगळं तुम्हाला आवडते. काम आवडलं तुम्हाला म्हणजे मेन हां आनंद पाहिजे कामात. कुठलाही काम असू दे. हो बरोबर. गिरेकला सेटल करत नाही, काय नाही सर. हां हां, असं आपण गिरेक नाही तर आपण सगळं आपलं देवता आहे. बरोबर आहे बरोबर आहे. हां हां गिरेक आहे ना तर आपलं देवता आहे. गिरेक काय म्हणत तर म्हणून घ्यायचं, हां हां. असं वाद घालायचं नाही. गिराईक खुश तर आपण खुश ना. हा, गिरेक खुश तर आपण खुश. बरोबर आहे बरोबर. गिरेक आहे तर आपण आहे. हो ना. असं आहे. कसं आहे काका चव? अतिकृष्ट आहे. तेच म्हणलं नाव ऐकून तुमचं एवढं लांब आलो होतो बघायला. तुमचं एकदा भेट द्यावी म्हणलं त्याला. एवढी मस्त तुम्ही बनवताय. तुम्हाला काय हे नाही दाल चावल खाल्लं तर खुश. खुश. पोट भरलं, दुसऱ्यांचं पोट भरलं, आपल्याला पोट भरल्यासारखं का नाही ना? बघा आता तुम्ही मित्रांनो, तुम्ही बघू शकता सगळे गिराईक सुद्धा तुमची हे करतात म्हणजे काय हे नसेलच. कधीपासून या दुकानावर येत आहे खायला? 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले. परत कुठेकडे जाऊच वाटलं नाही ही चव खाल्ल्यापासून? इथे जातो तिथे जातो. हो ना. पण चव कशी इथली? एक नंबर आहे ना. दुसऱ्यांनी यावं का? यावं ना. चला, जय श्रीराम काका. जय श्रीराम. तर मित्रांनो, आपण बघितलं जसं सगळ्यांचे रिॲक्शन घेऊन की काय काय सांगतात सगळे की एवढं नाव देत आहेत. जरी तुम्ही दुकानाकडे जाऊ नका. आपल्याला फक्त काय की दुकान पाहिजे नाही, आपल्याला चव वगैरे कशी पाहिजे, आपलं पोट भरलं पाहिजे आणि कसं आहे मग बरोबर आहे. चव नीट भेटली पाहिजे. असा रोड आलेला आहे, वातावरण पण सगळ्यात सुंदर आहे. आणि त्यात आता आपण दाल चावल खायला बसणार आहे. टमाटा दादा कशी आहे चव? जय श्रीराम. एकदम मस्त. मस्त आहे ना. यावं का नाही खायला? स्वच्छता काय वाटते तुम्हाला? एकदम स्वच्छता आहे वगैरे वगैरे सगळं छान आहे. राईसमध्ये चांगलं क्वालिटी आहे आणि डाळमध्ये चांगलं क्वालिटी आहे. क्वालिटी काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे. तेच आम्ही स्वतः येऊन गेलो, खाल्लो. आम्हाला पण चव आवडली. त्याबद्दलच आता दादांचं थोडं जरा हे करावं, प्रसारण करावं, त्यासाठी आम्ही व्हिडिओ घेतो. नंबर आहे. एक नंबर आहेत ना. लोकांनी यावून खावेत वगैरे. दररोज येतो इथं तर राईस खातो. त्याचं काही प्रॉब्लेम नाही. काय नाही, एकदम मस्त काहीच नाही. एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आम्हाला सुद्धा कळाली. आम्ही त्यासाठी म्हणलं. दादांचा स्वभाव कसा वाटतो तुम्हाला? एकदम एक नंबर. एक नंबर. काही पण प्रॉब्लेम नाही. हो ना. आणि क्वालिटी पण त्यांनी चेंज करत नाही. हो जे पहिल्यांदा काय रेग्युलेटर जे क्वालिटी केलं तेच क्वालिटी आहे. क्वालिटीमध्ये पण काही फरक नाही. हां ना. चला, धन्यवाद. तुम्ही आता पाहतच असाल की सगळे एवढे किती गर्दी आहे यांच्या इथं. एवढे सगळे इथं चहा इथं बनवत आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती गर्दी येते. सगळेच लोक खात आहेत. हे तुम्ही पाहू शकता कसे खात आहेत दाल चावल वगैरे. खरंच एकदम म्हणजे खरंच आम्ही स्वतः चव घेतलेली आहे. त्यामुळे म्हणता खरंच एकदा तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता. आपलं सोलापूरमधील 30 किलोमीटर अंतरावर असलं मंद्रुप या गावात हे आपलं छोटंसं हे आहे. तर आपण पाहू शकता. चला, जय हिंद मित्रांनो. जय शिवराय. जय शिवराय. तर तुम्ही अवश्य भेट द्या. काय सर आपल्या दुकानाचं नाव काय? नाव तर असेल जलाल दाल चावल. जलाल दाल चावल. तुम्ही कधी जरी इकडं मंद्रुप साईडला आलात सोलापूरच्या तर जलाल दाल चावलला कधीही भेट द्या. चला, कसं का प्रवीण मोळ.
प्रवीण बार के पास आहे. तुम्ही पाहू शकता बोर्ड आहे. च्या ब्लॉगमध्ये भेटू लवकरच. आपला अभि मराठा रायडर. जय हिंद, जय महाराष्ट्र.